आज आपण पॉलीफेज AC सर्किट यामधले काही प्रॉब्लेम बघणार आहोत. मागच्या वेळेस आपण डेल्टा कनेक्शन आणि स्टार कनेक्शन यामध्ये फेजर डायग्राम आणि त्याचं म्हणजे इक्वेशन्स आलेले त्याबद्दल माहिती मिळवली. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बघा, स्टार कनेक्शनमध्ये VL = √3 × VPH म्हणजे लाईन व्होल्टेज = √3 फेज व्होल्टेज. याच्यावरूनच आपल्याला फेज व्होल्टेज लाईन व्होल्टेज अपॉन √3. त्याचप्रमाणे स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट फेज करंट असतो. त्यानंतर डेल्टा कनेक्शन जर बघितलं, यामध्ये लाईन करंट √3 फेज करंट. एकदम सिम्पल आहे बघा, VL = √3 VPH. तर डेल्टामध्ये आपल्याला लाईन करंट √3 म्हणजे फेज करंट, म्हणजेच फेज करंट लाईन करंट अपॉन √3. याच्यामध्ये लाईन करंट आणि फेज करंट सेम असतो, तर डेल्टामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे दोन्ही सेम असतात. त्याचप्रमाणे पॉवरच्या बाबतीत जर बघाल तर टोटल ॲपेरियंट पॉवर तर ती दिलेली आपल्याला S = √3 VL/IL. ही आपली टोटल ॲपेरियंट पॉवर आहे आणि ही व्होल्ट ॲम्पियरमध्ये असते. तुम्हाला पॉवर पण विचारली जाते. नंतर टोटल ॲक्टिव्ह पॉवर ही आहे दिलेली √3 VL/IL cos phi आणि ही आपल्याला वॉट्समध्ये दिलेली आहे. नंतर टोटल रिॲक्टिव्ह पॉवर ही दिलेली आहे VL/IL sin phi आणि ही व्होल्ट पर रिॲक्टिव्ह पॉवर यामध्ये दिलेली आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा IMP काय आहे बघा, की सप्लाय व्होल्टेज इज ऑलवेज अ लाईन व्होल्टेज. म्हणजे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेलं असतं की सपोज 3 फेज सर्किट आहे, यामध्ये लाईन व्होल्टेज अमुकामुकी किंवा सप्लाय व्होल्टेज आहे. तर ते सप्लाय जे व्होल्टेज आहे सपोज 220 व्होल्ट, तर त्याला VL लाईन व्होल्टेज म्हणायचं. आणि त्याचप्रमाणे फेज करंट जर काढायचं असेल तर IPH म्हणजे फेज करंट VPH म्हणजे फेज व्होल्टेज अपॉन ZPH म्हणजेच फेज इम्पिडन्स. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी. आता आपण इथे एक प्रॉब्लेम घेणार आहोत बघा. प्रॉब्लेम व्यवस्थित अगोदर रीड करूया. Each phase of a star connected load has an impedance 25 + j40 connected across a 3-phase 450 volt 50 Hz supply determine. म्हणजे 3 फेज कनेक्शन आहे, लक्षात घ्या. त्यामध्ये स्टार कनेक्शन आहे, त्याप्रमाणे लोड ह्याचं इम्पिडन्स पण दिलेलं आहे आपल्याला. तर त्यामध्ये तुम्हाला लाईन करंट करायचं आहे म्हणजे IL. त्याचप्रमाणे ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे P, रिॲक्टिव्ह पॉवर Q आणि ॲपेरियंट पॉवर म्हणजे S हा काढायचा आहे. तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे, फेज इम्पिडन्स दिलेला आहे. तो दिलेला आहे बघा, यामध्ये 25 + j40. आता हे जे दिलेलं आहे आपल्याला, तर तुम्हाला माहिती आहे की कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या 2 सिस्टीम आहे, एक पोलर कोऑर्डिनेट आणि एक कार्टेशियन कोऑर्डिनेट. तर आपल्याला काय करायचं, ह्या कार्टेशियनचं जे कन्व्हर्शन आहे हे पोलर फॉर्ममध्ये रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म. आता हा जो दिलेला आहे आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिलेला आहे, याचं पोलर फॉर्ममध्ये कसं करायचं हे आता आपण बघूया. तर बघा, या इथं आपल्याला हे कॅल्क्युलेटर आलेलं आहे. आता ह्या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला हे जे रेक्टँग्युलर फॉर्म दिलेला आहे 25 + 40j याचं पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करायचे. तर तुमच्या कॅल्सीमध्ये या इथं बघा, या इथं पोलर आणि रेक्टँग्युलर म्हटलेलं आहे, म्हणजे प्लस साईन आणि मायनस साईन याच्यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु जे येलो कलरमध्ये ते घेण्यासाठी आपल्याला शिफ्ट प्रेस करावा लागतो. त्यामुळे आता आपण इथे शिफ्ट प्रेस करणार आहोत. शिफ्ट प्रेस केला. आता इथं आपण हे घेणार आहोत बघा, या इथं आपण काय प्रेस करायचा, आपल्याला पोलर फॉर्म पाहिजे, त्यामुळे इथं आपण प्लस बटन प्रेस करू.
प्लस बटन प्रेस केल्यानंतर या इथं आपल्याला बघा काहीतरी आलेलं आहे. आपण एकदा ते कॅन्सल करूया. बघा इथं शिफ्ट बटन आपण शिफ्ट प्रेस केलं. शिफ्ट प्रेस केल्यानंतर या इथं प्लस बटन दाबलेलं आहे. मग इथे सॉरी हे बघा तुम्ही शिफ्ट बटन करून ज्यावेळेस प्लस बटन प्रेस करता त्यावेळेस असं पोल म्हणजे याचा आपल्याला पोलर फॉर्ममध्ये करायचं आहे. तर आपल्या प्रॉब्लेममध्ये इथं दिलेलं बघा 25 + 40J. तर आपलं इथं कर्सर एक्सवर आहे. तर या इथं आपण 25 प्लस प्रेस करणार आहे. नंतर या इथे बघा आपल्याला ॲरो कीज दिलेलं आहे. ह्या ॲरो कीच्या साहाय्याने आपण पुढे जायचं आहे आणि इथं टाकायचं आहे 40 आणि हे प्रेस केल्यावर आपल्याला लगेच ॲन्सर मिळाले बघा 47.169. तर या इथं सुद्धा बघा 47.17 म्हणजे 169 तर त्यांनी काय घेतलं 17 ॲट ॲन अँगल 57.994. या इथं बघा 57.994 म्हणजेच हा किती घेतलेला आहे 58 डिग्री. तुम्ही ह्या पद्धतीने घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने बघा आपण रेक्टँग्युलर फॉर्मचं कशामध्ये कन्वर्शन केलेलं आहे पोलर फॉर्ममध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये हा जो VL आहे म्हणजे लाईन व्होल्टेज दिलेलं आहे आपल्याला. या इथं बघा लाईन व्होल्टेज दिलेलं आहे 450 व्होल्ट दिलेलं आहे बरोबर आहे. मग आता टू फाइंड लाईन करंट नंतर ॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपेरंट पॉवर. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा फेज व्होल्टेज आपण हा घेतलेला VL = √3 × VPH कशामध्ये स्टार कनेक्शनमध्ये आणि म्हणून आपल्याला फेज व्होल्टेज = लाईन व्होल्टेज अपॉन √3 हा फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. लाईन व्होल्टेज आहे बघा 415/√3 तर तो येतं 239.6 व्होल्ट. मग आपल्याला काय काढायचं आहे नंतर आपल्याला काढायचं फेज करंट. तर फेज करंटसाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे बघा फेज व्होल्टेज अपॉन फेज इम्पिडन्स. आता फेज व्होल्टेज आलेले 239.6 आणि फेज इम्पिडन्स हा घ्यायचा आहे बघा 47.17 तर तो आलेला आहे 5.079A म्हणजे ही आपल्याला मॅग्नेट्यूड दिलेली. मग आपल्याला माहिती आहे की स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट आणि फेज करंट हे दोन्ही सेम असतात आणि म्हणून IL = IPH तो आलेला 5.079 म्हणजे आपल्याला जो पहिलं आहे त्या पहिल्याचं उत्तर मिळेल. नेहमी लक्षात घ्या लाईन करंट जर विचारला तर आपल्याला अगोदर फेज करंट काढायचा. फेज करंटसाठी हा एक फॉर्म्युला आहे हा एक आपण लक्षात ठेवायचा. त्याचप्रमाणे इथं जो आपण पॉवरमध्ये बघा cos φ वापरतो तो तर अँगल दिलेला आपल्याला किती दिलेला आहे 50 डिग्री. मग φ = 50 डिग्री cos φ कॅल्सीचा वापर केला तर 0.53 डिग्री आणि त्याच 58चा साईन अँगल जर घेतला तर 0.848. मग आता इथं आपल्याला काय विचारलेलं आहे याच्यामध्ये बघा इथं आपल्याला पहिली विचारले ॲक्टिव्ह पॉवर. तर ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे P = √3 VL IL cos φ. तर VLची √3 VLची व्हॅल्यू म्हणजे लाईन व्होल्टेज आहे आपल्याला लाईन व्होल्टेज दिलेलं आहे बघा 415 नंतर ILची व्हॅल्यू 5.079 आणि cos φची व्हॅल्यू 0.53. तर हे जर बघितलं तर ही येणार आहे 1934.92 वॅट्स. नंतर Q म्हणजे Qला आपण काय म्हटलं आहे रिॲक्टिव्ह पॉवर म्हटलेलं आहे. तर रिॲक्टिव्ह पॉवरमध्ये Qची व्हॅल्यू असते √3 VL IL sin φ. आता ह्यात व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे आणि ॲपेरंट पॉवर √3 = VL IL आणि या पद्धतीने हे युनिट पण त्याला द्यायचे. तर बघा अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करायचा आहे स्टार कनेक्शनसाठी. अजून एक प्रॉब्लेम घेऊया बघा 3 कॉइल्स ईच हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 20 ओम induced of 15 ohm connected in a स्टार कनेक्शनमध्ये टू 400 व्होल्ट म्हणजे बघा आपल्याला सप्लाय व्होल्टेज दिलेलं आहे 400 व्होल्ट लाईन व्होल्ट दिलेले आहे 3 फेज 50 हर्ट्ज सप्लाय कॅल्क्युलेट. आपल्याला लाईन करंट विचारलेला आहे पॉवर फॅक्टर आणि पॉवर सप्लाय ह्या महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आपल्याला विचारलेल्या आहे. आता बघा फेज इम्पिडन्स काढायचा आहे आपल्याला. तर तो फेज इम्पिडन्स कशा पद्धतीने काढलेला आहे तो आपण इथे घेऊया बघा ZPH = RPH + J XLPH. तर आपल्याला 20 ओमचे 3 रेजिस्टन्स आहे
आपण एकदा परत प्रॉब्लेम रीड करूया. या इथं बघा प्रॉब्लेममध्ये म्हटलेले 20 ओहम अँड इंडक्टन्स ऑफ 15 ओम. म्हणून या इथं बघा हा जो रेजिस्टन्स आहे 20 ओम आणि इंडक्टन्स आहे 15 ओम. बरोबर आहे. तर आपण कसं पद्धतीने कन्वर्शन करतो हे परत बघा. हे रेक्टँग्युलर सिस्टीम आहे, त्याचं पोलर फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी परत इथं आपण शिफ्ट नंतर प्लस बटन दाबणार आहे. आता मागे मी सांगितलं त्या पद्धतीने करून दे. मग आता याच्यामध्ये आपल्याला लाईन करंट, कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर आणि पॉवर हे काढायचं आहे. इथं लाईन व्होल्टेज आपल्याला 4 व्होल्टेज दिलेलं आहे स्टारमध्ये. फेज व्होल्टेज काढण्याचा फॉर्म्युला आहे VL/√3 म्हणजे 400/√3 ते येणार 230.94 व्होल्ट. फेज करंट काढायचा असेल तर फेज व्होल्टेज अपॉन फेज इम्पिडन्स 230.94 आणि फेज इम्पिडन्स या इथं दिलेला आहे बघा 25 ॲट ॲन अँगल 36.869. तर तो अँगल आलेला आपल्याला फेज करंट आलेला 9.2376 ॲट ॲन अँगल -36.869 ॲम्पियर. यामध्ये मग आपल्याला मॅग्निट्यूड लाईन करंटची जर मॅग्निट्यूड काढायची तर फेज करंटची मॅग्निट्यूड घेणार आहे आपण 9.2736. यामध्ये जो कॉस फाय आलेला आहे तो निगेटिव्ह आलेला आहे, म्हणजेच तो काय झालेला आहे, लॅग झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. नंतर इथं पॉवरचा फॉर्म्युला आहे √3 VL/IL कॉस फाय. √3 VL म्हणजे लाईन व्होल्टेज आहे 400, IL म्हणजे हा लाईन करंट आणि कॉस फाय हा इथे दिलेला आहे, तो आलेला आहे 5120 वॅट. तर अशा पद्धतीने स्टार कनेक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. पुढचा प्रॉब्लेम आहे बघा 3 आयडेंटिकल इम्पिडन्सेस ईच ऑफ 6 + j8 ओहम म्हणजे आर कनेक्टेड इन डेल्टा अक्रॉस 3 फेज 400 व्होल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय कॅल्क्युलेट. म्हणजे बघा हे आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिलेलं आहे. याचा आपल्याला पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये एक P येणार आणि एक अँगल येणार. नंतर त्याचप्रमाणे आपल्याला सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे VL, तो दिलेला 400 व्होल्ट 50 हर्ट्ज. मग आपल्याला लाईन करंट काढायचा आहे, पॉवर फॅक्टर काढायचा आहे, ॲक्टिव्ह पॉवर काढायची आणि रिॲक्टिव्ह पॉवर काढायची. तर बघा या इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे त्याबद्दल आपण अगोदर माहिती मिळूया. बरोबर आहे. फेज आपल्याला जो इंडक्टन्स दिलेला आहे तो आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 6 + 8j ओहम. आता आपण ते करून बघूया. 6 + 8j ओहम कशा पद्धतीने. आता आपण बघा 6 + 8jचं पोलर फॉर्ममध्ये कन्वर्शन करणार. इथं बघा या इथं 6 आलेलं आहे, नंतर मी ॲरोने इकडे गेलो वायमध्ये आणि या इथं 8 प्रेस केला. तर बघा या इथं लगेच आलेलं आहे 10 ॲट ॲन अँगल 53.130. तर बघा तीच व्हॅल्यू या इथं आपल्याला दिलेली आहे 10 ॲट ॲन अँगल 53.13. नंतर या इथं लाईन व्होल्टेज घेतलेलं आहे 400 व्होल्ट प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. डेल्टा कनेक्शनमध्ये जे फेज व्होल्टेज आहे तेच काय असतं, लाईन व्होल्टेज, म्हणून आपल्याला फेज व्होल्टेज मिळालं 400 व्होल्ट. आपल्याला लाईन करंट, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर हे काढायचं आहे. तर फेज करंटचा फॉर्म्युला आहे बघा फेज व्होल्टेज अपॉन फेज इम्पिडन्स. मग आता फेज व्होल्टेज आहे 400 आणि फेज इम्पिडन्स आहे बघा 10 ॲट ॲन अँगल 53.30. 10ने 400ला डिवाईड केलं 40, हा अँगल रिवर्स झाला -53.13. लाईन करंटचा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे डेल्टामध्ये. IL = √3 × IPH म्हणजे लाईन करंट = √3 फेज करंट म्हणजे √3 फेज करंट हा किती आहे 40. ती व्हॅल्यू आलेली 69.282 ॲम्पियर आलेली. त्याचप्रमाणे पॉवर फॅक्टर आपण बघूया. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय, तर तो घ्यायचा आहे कॉस फाय म्हणजे तो येणार कॉस आणि आपला अँगल आहे बघा -53.13. तुम्हाला माहिती आहे कॉस ऑफ -θ प्लस कॉस θ असतो, त्याची व्हॅल्यू आलेली 0.6 आणि ही लॅगिंगमध्ये आलेली म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीज आलेली. नंतर पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर आपचा फॉर्म्युला √3 VL/IL कॉस फाय. √3 VL लाईन व्होल्टेज आहे 400,
आय एल हा 69.282 आणि कॉस फायची व्हॅल्यू 0.6 ती आली 28.8 किलोवॅट आणि आपली ही जी रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती आहे √3 VL/IL sin फाय. तर √3 VL 400 IL 69.282 आणि साइन फायची व्हॅल्यू म्हणजे 0.8. तर ती ह्या पद्धतीने ते. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करा. अजून एक प्रॉब्लेम आहे बघा, डेल्टा कनेक्टेड बॅलन्स लोड म्हणजे बॅलन्स लोडमध्ये अक्रॉस अ 400 व्होल्ट 3 फेज सप्लाय कन्सिस्ट ऑफ 3 आयडेंटिकल इम्पिडन्सेस. तिन्ही इम्पिडन्सेस आयडेंटिकल आहे. इच 15 + 12J ओहम. फाइंड द लाईन करंट, ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर. मी तर गिवन आपल्याला लाईन व्होल्टेज दिलेलं आहे 400 व्होल्ट, फेज इम्पिडन्स दिलेलं आहे 15 + 12J ओहम. मग याचं रेक्टँग्युलरचं पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि आपल्याला विचारला फाईन लाईन करंट, नंतर ॲक्टिव्ह पॉवर वगैरे ते. मग डेल्टा कनेक्शनमध्ये बघा फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज हे सेम असतं. फेज करंटचा फॉर्म्युला आहे फेज व्होल्टेज अपॉन फेज इम्पिडन्स. सो 400 अपॉन या इथं येणार आहे 19.203. बघा हा अँगल घ्यायचा 19 पॉईंट. तर ही येणार आहे 20. नंतर लाईन करंटसाठी फॉर्म्युला √3 × फेज करंट. √3 × फेज करंट हा घ्या, ही व्हॅल्यू येणार आहे. यामध्ये जो अँगल फाय आहे तो हा घ्यायचा बघा 38.66 डिग्री. ॲक्टिव्ह पॉवर काढण्यासाठी फॉर्म्युला √3 VL/IL cos फाय. या व्हॅल्यू सगळ्या पुट करायच्या आणि रिॲक्टिव्ह पॉवर काढण्यासाठी √3 VL/IL sin फाय. तर अशा पद्धतीने हे जे प्रॉब्लेम आहे हे आपण काय करायचे सॉल्व करायचे. अतिशय सिम्पल आहे. हां, आपल्याला काय करायचं रेक्टँग्युलर फॉर्मचं पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करायचं.